पहिल्या प्रथम डॉक्टर बेडेकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन की शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून आज हा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला। मला त्यात खूप नाविन्य वाटलं, कारण बहुतेक पदवीदान समारंभ हे रिझल्ट लागल्यानंतरच्या काळात होतात आणि आज कोर्सेसची नावं ऐकल्यानंतरही मला खूप बरं वाटलं की हे जे विद्यार्थी ज्यांना आज पदव्या मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये लँडस्केपिंगपासून केमिस्ट्रीपासून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत या सगळ्या विद्यार्थ्यांचं पहिल्या प्रथम हार्दिक अभिनंदन आणि आयुष्यात तुम्हाला खूप सुयश मिळो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना। लहान मुलांनाही बक्षिसं मिळाली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, कारण अशी बक्षिसं घेताना किती आनंद होतो आहे मला माझ्या शाळेमध्ये बक्षिसं घेताना आठवतं। जनरली मी कॉन्व्होकेशनला नाही म्हणतो, कारण एक 200 ते 400 मुलांना सतत पदव्या देत उभं राहणं तिथे आणि शेवटच्या मुलापर्यंत आपला चेहरा हसरा ठेवणं, कारण त्या मुलाच्या घरी तो फोटो नंतर लागलेला असतो, त्यामुळे आपण किती दमलेलो असलो तरीसुद्धा आपल्याला हसत राहायला लागतं आणि मुलांचं अभिनंदन करावं असं वाटतं त्यावेळेला। पण त्यामुळे आटोपशीर कार्यक्रम झाला, त्याबद्दल धन्यवाद। आणि त्याहूनही मला खूप आनंद झाला तो या सिनियर लोकांचं अभिनंदन करताना की संस्था जशी स्थापन करणं महत्त्वाचं असतं तशीच ती चालवणं त्याहून कठीण असतं आणि ती संस्था चालवत असताना त्या मार्गामध्ये किती लोक आपल्याला मदत करत असतात आणि त्या लोकांचे उपकार त्यांचे ऋण ॲक्नॉलेज करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि आजच्या शिक्षक दिनानिमित्त ते ॲक्नॉलेज झाले याबद्दल मला खरंच आनंद होतो आहे। आत्ता इंट्रोड्यूस करताना त्यांनी गेल्या 10 वर्षात कोण कोण आलं होतं हे सांगत असताना मला जरा माझा धीर खचला होता ॲक्च्युली, कारण एवढी मोठी लोकं येऊन गेल्यानंतर अचानक मी आज कसा काय इथे। त्यामुळे मला बोलायलाबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार। पुढचे एक 10-12 मिनटं मी थोडंसं बोलीन, कारण कन्व्होकेशन स्पीच हे अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यातल्या त्यात सध्या अजूनही गेली 5-1 वर्ष खूप चांगलं म्हणून गाजलं गेलेलं ते स्टीव्ह जॉब्सचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला केलेलं कन्व्होकेशन स्पीच। आणि तुम्हाला मुलांना सगळ्यांना माझा असा सल्ला आहे की TED किंवा कोणत्या यूट्यूबच्या प्रोग्रामवर जाऊन जर का तुम्ही हे स्पीच तुम्हाला ऐकायला मिळालं, एक 15-20 मिनटाचं स्पीच आहे ते, तर प्लीज जरूर ऐका की हाऊ टू लिव्ह लाईफ टिल यू डाय असं त्या स्पीचचा हेडिंग आहे। आणि ज्यावेळेला तो स्पीच देत होता माणूस त्यावेळेला ॲपलचा संस्थापक, त्याला तो एका आजारातून पूर्ण बरा झाला अशी त्याला आशा होती आणि त्यावेळेला त्याने ते स्पीच दिलं होतं की मरणाच्या जवळ जाऊन मी परत पाठी आलो आहे आणि आता मी आयुष्याकडे कसा बघतो। आणि दुर्दैवाने पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तो परत त्याची तब्येत खराब झाली आणि त्यात तो गेला। त्यामुळे त्या स्पीचला खूप अर्थ निर्माण झाला एकदम। पण मी काय, माझी तब्येत खूप चांगली आहे त्यामुळे मी काय तसं काही बोलणार नाही आहे आणि डॉक्टर बाजूला असताना मला त्याची बिलकुल चिंता नाही आहे। बरं, शिक्षकांना सल्ला द्यावा अशी माझी लायकी नाही आहे, कारण मी जरी 20 वर्ष शिकवत असलो तरीसुद्धा या संस्थेमध्ये एक साधारण 3-4 महिन्यापूर्वी मी येऊन शिक्षकांचा एक सेमिनार अटेंड केला होता आणि तुमच्यापैकी काही लोक होते त्यावेळेला तिथे आणि त्याला क्रिएटिव्हिटीवर मी थोडंसं बोललो होतो। पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जशी गुरुपौर्णिमा आहे तसंच हे हल्लीच्या दिवसात आलेलं शिक्षक दिन पण आहे आणि म्हणून बरेचदा असं मी स्वतः पेशाने नसलो तरी आवडीने शिक्षक असल्यामुळे किंवा प्रोफेसर असल्यामुळे असं बरेचदा एक प्रश्न डोक्यात येतो की शिक्षक आणि गुरु याच्यामध्ये फरक काय। आणि तेव्हा आमचे डॉक्टर रानडे, अशोक रानडे जे आता नाहीत आपल्यात, परंतु त्यांच्याबरोबर आम्ही दरवर्षी कार्यक्रम करायचो आणि त्यांचा व्यासंग खूप चांगला होता, त्यामुळे त्यांच्या त्या सीडीज माझ्याकडे ज्या आहेत त्या कार्यक्रमाच्या त्याच्यामध्ये मधली गाणी न ऐकता मी त्यांचं भाषण जास्त ऐकतो। गाणं फास्ट फॉरवर्ड करतो, नॉर्मली आपण उलटं करतो की मधलं भाषण निरूपण फास्ट फॉरवर्ड करून गाणी ऐकतो आपण। त्याच्यामध्ये त्याने एक फार सुरेख वाक्य सांगितलं होतं की मुलांना एखादी गोष्ट कशी होते किंवा का होते
हे सांगणारा हा शिक्षक असतो. परंतु ते का आणि कसं होत असताना त्या मुलाला स्वतः विचार करायला जी अंतर्दृष्टी जो माणूस देतो तो त्याचा गुरु असतो. कारण शेवटी त्या मुलाने स्वतःने विचार करणं, मुलाने म्हणताना मी मुलगा किंवा मुलगी, त्यांनी स्वतःहून विचार करायला जी अंतर्दृष्टी लागते ती त्या मुलाला कशी देता येईल हे जे मुलाला समजावून सांगतो तो गुरु. आणि म्हणून आपल्या संस्कृतीत गणपती आणि सरस्वती या दोन वेगळ्या देवता आहेत. आपण सरस्वतीची पूजा शाळेत करतो किंवा इन्स्टिट्यूटमध्ये करतो कारण ती विद्येची देवता आहे. पण गणपतीला आपण ज्ञानाचा देव मानतो. त्यामुळे ज्ञान आणि शिक्षण याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर मला आत्ता जे मिळालं या पदवीच्या द्वारे ते तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाची पोच होती, तुमच्या शिक्षणाची पोच होती. पण तुम्ही त्यातून ज्ञान किती घेतलं आणि जेव्हा पगडीखाली असलेले केस पांढरे होतात त्यावेळेला त्यातून येणारं शहाणपण किती तुम्हाला येतं. त्यामुळे शिक्षण, ज्ञान आणि शहाणपण या तीन गोष्टी आयुष्यात येणाऱ्या आहेत. शिक्षक दिनी आपण आज फक्त आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा एक ऋणनिर्देश आपल्या शिक्षकांना करत असतो. परंतु मिळालेल्या ज्ञानाचा जेव्हा तुम्हाला असं जाणवतं की आपल्याला तर शिक्षणच नाही तर ज्ञान पण मिळालं आहे, आणि मग पुढे येणारं शहाणपण, त्या प्रत्येक वेळी आयुष्यात तुम्हाला ज्ञान देणाऱ्या अगदी बालमंदिरापासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या शिक्षकांचा आदर तुम्ही तुमच्या मनात ठेवा. आज तुम्ही जशी प्रतिज्ञा घेतली त्याप्रमाणे ॲक्च्युली वागायचा प्रयत्न करा, हा मला तुम्हाला सल्ला आहे. कारण मला अजूनही असं बरेचदा वाटतं की मी पार्ल्यात जन्मलो, पार्ल्यात वाढलो, त्यामुळे आमच्या शाळेतले शिक्षक मला अजूनही दिसतात, भेटतात, आणि भर बाजारात जरी भेटले तरी पटकन पायाला हात लावून नमस्कार करावा असं वाटतं त्यांना अजून, आणि मी करतोही तसा. पण बरेचदा असं वाटतं की यश कशात असतं. मध्ये आमचे डॉक्टर वैद्य त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेलो होतो. आणि त्यावेळेला येताना मी त्या कार्यक्रमाला जात होतो त्यावेळेला मी माझ्या मोठ्या गाडीमध्ये होतो आणि आम्हाला हिंदी शिकवणारे हर्डीकर सर अजूनही सायकलवरनंच त्या कार्यक्रमाला आले. तेव्हा मला असं विचार आला की यश कशात असतं. तेव्हा मी हर्डीकर सरांना ॲक्च्युली विचारलं की आम्ही आता मुलं, तुमचे विद्यार्थी गाड्या उडवतो आहे आणि तुम्ही अजून सायकलवरनं लेंगा जब्बा त्याच कपड्यात येत आहे, तर तुम्हाला कसं वाटतं. ते म्हणाले तुमची गाडी बघूनच मला यश मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे हे रेसिप्रोकेशन आहे. विद्यार्थ्यांनी जसा आदर असतो तसाच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांबद्दल आदर असतो, आदर तयार होतो जेव्हा ती मुलं मोठी होतात. आणि कोणतीही संस्था मोठी होते ही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, त्याच्या बिल्डिंग्स किती मोठ्या आहेत आणि हॉल किती मोठे आहेत याहीपेक्षा त्या संस्थेत शिकून गेलेली मुलं किती मोठी झाली आहेत. आणि मला खात्री आहे की अजून काही वर्षात पदवीदान समारंभाला येणारे सगळे मोठी माणसं, म्हणजे मी मोठ्या असं म्हणत नाही, आधी 10 वर्ष त्यांनी यादी असली त्याच्यामधली, ही संस्थेची एक स्टुडंट असते. आणि जेव्हा असं व्हायला लागेल त्यावेळेला ती संस्था मोठी झाली आणि आज शिक्षक दिन साजरा करण्याचं खरं भाग्य त्या संस्थेला लाभलं असं मला वाटेल. आजचा काळ खूप बदलला आहे. पूर्वी जसं आमच्या वेळेला सुद्धा शाळेत शिक्षण जसं दिलं जायचं, जे पु ल देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे अगदी इतकी वाईट आमची शाळा नव्हती. जरी शाळा तीच असली म्हणजे पॉलिटेक्निक विद्यालय, तरी आमच्या वेळेला शिक्षण बरंच चांगल्या प्रकारे दिलं जात होतं. आमची पुस्तकं चांगली होती. पण आता खूप शिक्षणाचा भाग बदलला आहे. आणि या मी गुरु आणि शिक्षक ह्याच्यामधला जो फरक सांगितला की मुलांना क्रिएटिव्ह थिंकिंग करता नवीन नवीन विचार, स्वतःहून विचार करण्याची जी पद्धत आहे त्याला किती तुम्ही वाव देऊ शकता. लँडस्केपिंगसारखं जरी एखादं क्षेत्र घेतलं तरी लँडस्केपिंगमध्ये किती प्रचंड वाव असू शकतो. पण याची क्रिएटिव्हिटीची बीजं ही शिक्षक तुमच्या मनात लहानपणी गुजरत असतं. मला वाटतं हे उदाहरण त्या शिक्षकांच्या सेमिनारमध्ये दिलं होतं की एकदा आमची चर्चा चालली होती आणि मराठीचा पेपर एक शिक्षिका तपासत होती आणि वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्या मुलाला चूक दिला त्याने, तर वरचा विरुद्धार्थी शब्द खाली असा त्याने दिलेला होता त्या मॉडेल ॲन्सरमध्ये. त्या मुलांनी वरचा विरुद्धार्थी शब्द शाप असा दिला होता. वर म्हणजे देव देतो तो वर आणि त्याच्या विरुद्ध देतो शाप. पण त्या मुलीने त्या शिक्षकाने त्याला नाही चूक म्हणून दिलं. आणि मला असा प्रश्न पडला की हे चूक कसं. कारण जर का ते मुलगा किंवा मुलगी ती आपला विचार करून वरच्या ऐवजी खालीच्या ऐवजी जर का शाप देत असेल, आणि अर्थात अजून थोडं मोठं झाल्यानंतर वरच्या विरुद्ध वधूसुद्धा देता येईल, पण ते मूल लहान आहे त्यामुळे अजून त्याला कळणार नाही की वधू हा विरुद्धार्थी शब्द असतो वरच्या. एकदा एका शाळेत मी होतो
म्हणजे आदिवासी क्षेत्रात होतो मी, गडचिरोली भागात. आणि गडचिरोली भागात चित्रकला मुलं काढत होती, म्हणजे क्रिएटिव्हिटीला किती स्कोप द्यावा त्यांना म्हणून अशी चित्रकला काढत होते. आणि एक मुलगी शांतपणे बसून अशी पेपरकडे बघत होती, हातात थोडेफार खडू होते, गरीब मुलं होती सगळी ती आदिवासी क्षेत्रातले. आम्ही खडू वगैरे घेऊन गेलो होतो ना. तिला मी हळूच जाऊन विचारलं की काय काढतेस तू? तर म्हणाले मी देवाचं चित्र काढते. देवाचं चित्र काढते म्हटल्यावर आम्ही सगळे चमकलो. म्हटलं पण देव कोणीच बघितलेलं नाही आहे. 2 मिनटं थांबा म्हणाला, दाखव तुम्हाला. हा जो विश्वास आहे की मला देवसुद्धा काढता येतो, ह्याच्यामध्ये थोडासा इनोसन्स आहे, पण त्याहीपेक्षा देव मला काढता येऊ शकेल की ज्याला मी बघितलेलं नाही त्यालासुद्धा मला क्रिएट करता येईल, ही जी भावना मुलांमध्ये असते, ती मुलांची भावना जोपासणं आणि त्याच्यापासून मग सर म्हणाले तसा नोबेल लॉरेटपर्यंतचा प्रवास हा अशा या भावनेतून होतो. पण वर या शब्दाचा विरुद्ध अर्थी खाली दिला नाही म्हणून जर का चूक दिलं तर त्या मुलाची किंवा मुलीची पुढे स्वतःहून विचार करण्याची पात्रता हळूहळू नष्ट होईल. आणि त्यामुळे कोणतंही जरी बोधवाक्य असलं तरी गप्प बसा असाच त्याचा जर का अर्थ होत असेल तर त्या शिक्षण संस्थेतून ब्रिटिशांना जी अपेक्षित होती तसेच विद्यार्थी बाहेर पडतील. आणि आपल्या गुरुकुल पद्धतीला जसे विद्यार्थी अपेक्षित होते तसे बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे आज शिक्षकांची ही जबाबदारी आहे की त्यांना जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीची सोय करून देणं. आणि टेक्नॉलॉजीपेक्षा आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेला एखाद्या विषयावर काही शोधायचं असेल तर जवळजवळ 80% वेळ हा लायब्ररीमध्ये जायचा शोधण्यामध्ये आणि 20% मग तो वाचायला वेळ मिळायचा. आता उलटं झालं. आता 20% तुम्हाला 20% वेळात तुम्हाला लाखो पानं एखाद्या शब्दावरची किंवा एखाद्या विषयावरची ही तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकतात. मुलांना आता असं गाईड करायला पाहिजे की त्या मिलियन वर्ड्समधनं किंवा पेजेसमधनं तुम्हाला काय घ्यायचं आहे हे जर का तुम्हाला समजलं तर हे माहितीचं जे अजीर्ण थोडक्यात झालेलं आहे ते न होता तुम्हाला त्याची तुमच्या पचनक्रियेला जेवढं पॉसिबल आहे तेवढं ज्ञान घेणं किंवा वाचन करणं हे शक्य होईल. आणि त्याकरता गाईड करणं विद्यार्थ्यांना हे आज अतिशय महत्त्वाचं आहे. सरांच्या भाषणामध्ये डॉक्टरांनी थोडासा पेसिमिस्टिक सूर लावला की बाजूला जी परिस्थिती आहे, पण मी खूप आशावादी आहे की मला असं वाटत नाही की भारताची परिस्थिती वाईट आहे. माझ्या उद्योगाच्या सॉफ्टवेअरच्या कारकिर्दीत 25 वर्षात मी साधारण 70-80 देश फिरलो. अजूनही मी बराच फिरतो. आता मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे त्यामुळे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आणि संशोधकांशी खूप चर्चा करतो. आणि मला नेहमी आता असं वाटतं की भारत हा खरा आता खूप पोटेन्शियल असलेला देश आहे, मार्केट आहे. आणि आमच्याला जे मार्केट होतं त्यापेक्षा आत्ता तुम्हाला मुलांना मिळणारं मार्केट हे खूप मोठं आहे. जागतिक बाजारपेठ व्हायची शक्यता भारत आता याच्या पुढे आहे. कारण डेमोग्राफिकली कोणते मागाशी म्हणालं की भारत तरुण देश आहे, की डेमोग्राफिकली भारतात तरुण असणारी म्हणजे साधारण 20 ते 55. मी नेहमी हे वय दरवर्षाने 1-1 वर्ष वाढवतो कारण त्याचा माझा पण तरुण वयात समावेश होतो. त्यामुळे 20 ते 55 माझं वय तुम्हाला लक्षात आलं असेल. या पॉप्युलेशनमध्ये या एज ग्रुपमध्ये असणारे लोकांना म्हणजे प्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशन असं म्हणतात त्याला, की जे काम करून GDPमध्ये ॲड करू शकतात, हे पॉप्युलेशन भारताचं सर्वात जास्त आहे. चायना पुढच्या वर्षी आपल्याबरोबर येईल, पण चायना लगेच डिक्लाईन व्हायला सुरुवात होईल कारण त्यांनी 1 couple 1 child पॉलिसी गेले 30 वर्ष वापरली. त्यामुळे त्यांचं डिक्लाईन लगेच चालू होईल. त्यामुळे भारत जर का तरुण देश राहणार असेल तर जगाला लागणाऱ्या सेवा किंवा प्रोडक्शन हे भारतामधून सगळ्या जगाला देता येईल. कारण आता युरोप, अमेरिका किंवा जे OECD कंट्रीज म्हणतात, डेव्हलप कंट्रीज आहेत, त्या देशांमध्ये म्हातारी लोक जास्त आणि तरुण लोक कमी. कारण त्याच्या विवाह संस्था बरबाद झालेल्या आहेत, कपल्सना मुलं नको आहेत, त्या मुलं हल्ली कोणाला होत नाही तिथे, आणि झाली तरी त्यांची परिस्थिती देशाकरता काहीतरी करण्यासारखी राहिलेली नसते. अशा परिस्थितीमध्ये भारताला नेतृत्व करण्याची संधी पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये नक्की येणार आहे. म्हणजे कोणत्याही भारतातल्या राजकारण्यांनी कितीही वाईट काम करायचं ठरवलं तरीसुद्धा ही संधी आपल्याला मिळणार आहे. कारण आपलं 1.2 बिलियन पॉप्युलेशन आणि त्यांचे म्हणजे 120 कोटी पॉप्युलेशन आणि त्यांचे 240 कोटी हात हे एकत्र आल्यानंतर जगाची आर्थिक सत्तेचं नेतृत्व करण्याची कपॅसिटी कोणीही आपल्याला नाकारू शकत नाही. आणि ही जर का परिस्थिती असेल तर तुम्हा मुलांना आत्ता जे तुम्ही शिक्षण घेऊन पुढे जात आहे
त्याच्यापासून शहाणपण किती लवकर मिळेल आणि त्याचा उपयोग देशासाठी समाजासाठी की जे प्रतिनिधित्व तुमच्या लिहिलेलं आहे ते कसं लवकर करता येईल याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तर मला वाटतं त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि विद्याप्रसारक मंडळाच्या संस्थांसारख्या संस्थांमधून तुम्हाला जी व्हॅल्यू सिस्टम किंवा एक नीतिमत्ताची वागणूक जी तुम्हाला बघायला मिळते अगदी डॉक्टरांपासून तुमच्या शिक्षकांपर्यंत सगळ्यांपर्यंतकडे त्याचा कुठेतरी तुमच्यावर परिणाम होऊन मी तुम्हाला गंमत सांगतो की माझ्या 20-22 वर्षाच्या शिक्षकाच्या पेशामध्ये हॉबीमध्ये मी दरवर्षी मॅनेजमेंटच्या मुलांना प्रत्येक सेमिस्टरला एक शेवटचं लेक्चर हे सिलेबसमध्ये न बघता व्हॅल्यू सिस्टमवर द्यायचं. कारण मी जेव्हा इन्कम टॅक्स शिकवायचो त्यावेळेला इन्कम टॅक्स शिकवताना जनरली मला असं वाटलं होतं की या मॅनेजमेंटच्या मुलांचा एक ॲप्रोच असा असतो की मी टॅक्स जास्तीत जास्त कसा मला चुकवता येईल याच्यातून म्हणजे प्रोव्हिजन वाचल्याबरोबर ही कशी मला अवॉइड करता येईल याचं त्यांचे प्रश्न असायचे. आणि मी तेव्हा त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं की टॅक्स इज अ कॉस्ट ऑफ बिझनेस डुईंग बिझनेस. आय होप दॅट्स वे वी ऑल लुक ॲट इट. आणि ते जर का असेल तर तुम्ही टॅक्स चांगला ऑप्टिमम लेवलला कसा भरता येईल हे बघत जा रादर दॅन अवॉइड कसा करता येईल. कारण नाही तर पहिल्यांदा आम्ही टॅक्स इव्हेजन टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स कंप्लायन्स असे जे डेफिनेशन सांगतो त्याच्यामध्ये माझ्या मते चार्टर्ड अकाउंटंटने केलं तर त्याला टॅक्स इव्हेजन म्हणतात किंवा टॅक्स प्लॅनिंग म्हणतात आणि चार्टर्ड अकाउंट नाही केलं तर टॅक्स अवॉइडन्स म्हणतात त्याला. पण हे कंप्लायन्सचं जर का ब्रीथ जर का आपल्या लहानपणापासून आलं आपल्या जीन्समध्ये तर माझ्या मते चांगला सुजाण नागरिक भारताला मिळेल, तुमच्यापासून तयार होतील, या संस्थेचं नाव मोठं होईल, देशाचं नाव मोठं होईल आणि देशाला जी नेतृत्व करण्याची संधी मिळेल त्यावेळेला त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येईल. आणि मला असं बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 1990 सालपासूनचे माझे विद्यार्थी ते कुठे एअरपोर्टला कुठे कंपन्यांमध्ये मिळतात भेटतात आणि ते सांगतात की तुमचं आम्हाला एखादा टॅक्स आठवत नसेल किंवा इंटरनॅशनल फायनान्स आठवत नसेल किंवा कंपनीला तुम्ही शिकवलं आठवत नसेल पण तुमचं जे शेवटचं लेक्चर होतं ते मात्र आम्हाला नक्की आठवतं. त्यामुळे मुलांनाही ते आवडत असतं, त्यांना ते कुठेतरी ऐकायचं असतं आणि ते जर का तुम्ही बांधलं तुमच्यात तर मला वाटतं देशाचा विकास होईल. पण याही पुढे जाऊन मला वाटतं मी भाषण संपवायच्या आधी एक मला गोष्ट सांगतो की तुम्ही ऐकली असेल तर इग्नोर करा ती की एका गावामध्ये पाऊस झालेला नसतो बरेच दिवस आणि पाऊस झालेला नसल्यामुळे मग शेवटी जो पुजारी असतो तिकडचा तो सगळ्या लोकांना बोलावतो आणि सांगतो की आपण आता उद्या सकाळी उठून देवाची प्रार्थना करूया आणि प्रार्थना केल्यानंतर देवाला पावसाचं साकडं घालूया. मग दुसऱ्या सकाळी सगळी लोकं गावातली आंघोळ वगैरे करून देवळाच्या समोर जमा होतात प्रार्थना करण्यासाठी. त्यावेळेला एक 10 वर्षाची मुलगी हातात छत्री घेऊन येते कारण तिला अशी पूर्ण श्रद्धा असते तिची की मी प्रार्थना केल्यानंतर पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडला तर माझ्या हातात छत्री पाहिजे. माझा तुम्हाला एवढंच एक सल्ला असा आहे की आयुष्यात पुढे तुम्ही अशीच दररोज सकाळी घरातून निघताना एक छत्री घेऊन जायचा. ही श्रद्धेची, विश्वासाची, स्वतःच्या कामगिरीवरच्या विश्वासाची, या समाजावरच्या श्रद्धेची जर का तुम्ही छत्री जवळ बाळगलीत तर मला वाटतं यश आपोआप तुमच्या पदरात पडेल. कष्ट करायला लागतील, कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे, पण विश्वासाने, श्रद्धेने, शिक्षकांवरच्या श्रद्धेने, पालकांवरच्या श्रद्धेने, समाजातल्या ज्येष्ठ लोकांच्या श्रद्धेवर हे जर का तुम्ही श्रद्धा ठेवलीत तर तुमचा प्रोग्रेस होईल. तुमचा जर का विकास झाला तर या समाजाचा विकास होईल, समाजाचा विकास देशाचा होईल आणि कदाचित त्यामुळे कधी एक बेडेकर इन्स्टिट्यूटमधनं एक नोबेल लॉरिएट निघेल आणि त्यामुळे पूर्ण मानवजातीचा विकास होईल अशी आशा करतो. तुम्हाला परत तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. थँक्यू व्हेरी मच.